उन्हाळ्याच्या या तडाख्यात काहीतरी थंड आणि टेस्टी हवं आहे ना? तर आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एकदम झटपट आणि थंडदार अशी पंजाबी स्टाईल गोडसर लस्सी. तर हाय हॅलो नमस्कार, रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया थंडदार अशी पंजाबी स्टाईल गोडसर लस्सी. इथे मी इलायची फ्लेवरची लस्सी बनवणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे इलायचीची पूड करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 ते 4 इलायची घेतलेल्या आहेत आणि त्या खलबत्त्यामध्ये छान क्रश करून घेतलेल्या आहेत. तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता. आता अशा पद्धतीने मी वेलची क्रश करून घेतलेली आहेत आणि जी साली आहेत ती आपण चहापत्तीमध्ये टाकणार आहोत. चहाच्या वेळेस त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आणि आता सालं काढून घेतल्यानंतर उरलेली वेलची मी अजून क्रश करून घेणार आहोत, जेणेकरून एकदम बारीक अशी पूड तयार होईल. आता आपण इथे 4 चमचे दही घेणार आहोत. इथे घरी लावलेलंच दही मी घेतलेलं आहे. दही जास्त पातळ असंही नाही आहे. घरच्या घरी छान असं घट्ट दही कसं लावायचं ते जर तुम्हाला हवं असेल तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. तर सर्वात प्रथम आपण इथे 4 चमचे दही घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथे 6 चमचे साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. त्यानंतर अगदी चिमूटभर असं मीठ टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण जी वेलची पूड तयार करून घेतलेली आहे ती आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर रवीच्या साहाय्याने आपल्याला ही लस्सी छान घुसळून घ्यायची आहे. रवीने घुसळल्यानंतर लस्सीचे छान क्रीमी असे टेक्स्चर होतं. त्यामुळे मिक्सरला करू नका. अशा पद्धतीने रवीने आपल्याला एकदम सॉफ्ट होईपर्यंत दही घुसळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही जाड साखरेऐवजी पिठी साखरही वापरू शकतात, परंतु ह्या ठिकाणी जर जाड साखर आपण वापरली तर आपण साखर विरघळेपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. इथे आता आपली लस्सी तयार आहे. आपण सर्व करूया. ही थंडगार लस्सी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सोप्या आणि चवदार रेसिपीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.